त्याच्यानंतर त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे त्याची आपल्याला अगदी कल्पना आहे. जर न्यूयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही, ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. तिथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात. नको रे बाबा. तिथले काही लोकांनी मला असं पत्र पाठवलं की माताजी तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आपल्या मुलांना तिथे पाठवतो. काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात आणि इतके उद्धट झाले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंड सारख्या शहरामध्ये, इंग्लंड सारख्या देशामध्ये, लंडन एक फक्त एका सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला 2 मुलं आई वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे का? अशा एकांगी प्रगतीने, सर्वांगीण प्रगती होण्यासाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले. तुम्ही जर एखाद्या दारुड्याला किंवा कुणालाही 100 रुपये दिले तर तो कधीतरी वाया जाणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तो त्या सत्कर्मच लागणार, तो सत्कर्मातच लागणार. आता जसे हे लोक आहेत तर मी पैसे काढलेत, आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी, आम्ही आला सत्कर्मासाठी, काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्म सुद्धा करणं कठीण झालेलं आहे. आम्ही आमचं लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्या तरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली आहे जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा म्हणजे करायचं तरी काय. मग शेवटी मी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तरी बांधून देत, मग पुढचं काय ते बघताय. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे. आणि हा भ्रष्टाचाराने आपल्या मुलांचा उद्या काय होणार आहे याचा विचार करा. इतका भ्रष्टाचार कुठेही जगात नाही जितका महाराष्ट्रात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिंदुस्थानात सुद्धा इतका भ्रष्टाचार नाही जितका या महाराष्ट्रात आहे. मी कारण संबंध हिंदुस्थानात ठेवलेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि अशी टूम कुठेही निघालेली नाही. ही निर्मूलन करण्याची लायकी असायला पाहिजे. आता आमच्याकडे एक मानव म्हणून ग्रस्त आले, ते माझ्याकडे 2 लाख रुपये म्हणून. म्हटलं मी तुम्हाला 4 लाख रुपये देते, तुम्हाला 2 लाख देऊ नका. पण तुम्हाला निर्मूलन करण्याची लायकी नाही. लायकी असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही संत असायला पाहिजे, निदान तुम्ही संत असायला पाहिजे. आता ही मंडळी जी बाहेरून आली, तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा नाही? भयंकर अंधश्रद्धा आहे. सगळे त्यातनं निघून बाहेर पडले आणि आज असे स्वच्छ होऊन निघालेले. आणि तुम्हाला जर अंधश्रद्धा घालवायची असली तर तुम्ही सुद्धा आत्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात घातल्याशिवाय तुमची अंधश्रद्धा जाणार. जात पात धर्म अधर्म ह्या सर्व गोष्टींनी निरपेक्षता येण्यासाठी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे असं सर्वांनी सांगितलं. पण एकनाथांना ज्यांनी महाराज इथे जाऊन जेवले म्हणून लोकांना त्रास दिला, का ढोंगी आहे. त्याच्यानंतर तुकारामाला सुद्धा छळून मारून टाकलं. आपल्याला सगळं माहितीच आहे. त्या ज्ञानदेवांना पायात वाहणार नव्हता, त्याच्या पालख्या घेऊन लोक निघतात. आता आम्ही येताना रस्त्यात आम्हाला अडवलं, म्हणे माताजी जेवायला. म्हटलं कशाला? आम्ही पालखी घेऊन आलो. तर काय म्हणावं, ज्या माणसाच्या पायात वाहणार होते, सगळ्या भावांना घेऊन बहिणीला घेऊन अशा उन्हात तानात फिरणारे त्यांच्या आता कुठेतरी पादुका ठेवायच्या आणि त्यांच्या दबावर जेवत बसायचं. याला काय म्हणायचं? ते नाही बंद करता येणार तुम्हाला. पण पुष्कळशे लोक असे ज्यांनी असे प्रकार केले, राहुरीला असे लोक होते, जागृती झाली, सोडत आहेत. काय मूर्खपणा आहे. असल्या तऱ्हेचे भयंकर प्रकार आपल्या देशात आहेत. ते काढण्यासाठी जागृतीशिवाय काही मार्ग नाही. आधी जागृती करू. माझ्या विरुद्ध लोक अशासाठी उठलेत मला हे समजत नाही. मी एकही पैसा घेत, देवकृपेने श्रीमंत घराण्यातली मी आहे मुलगी, इतकंच नव्हे. पण श्रीमंत घराण्यात माझं संबंध आयुष्य गेले, इतकंच नव्हे. पण माझे यजमान फार मोठे आहेत. आपल्याला माहित नाही, इंग्लंडच्या राणीने त्यांना सर्वोच्च असं नाईटहूड दिली. सर्वोच्च अशी हिंदुस्थानात आजपर्यंत कुणाला मिळाली. आणि 32 देशांनी त्यांना सर्वोच्च असे नाईटहूडचे म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत. असे माझे यजमान आहेत. मला काय गरज आहे अशा प्रसिद्धीची आणि गावात भटकत फिरण्याची? काय गरज आहे? तुम्ही लक्षात घ्या की अशा तऱ्हेने कुणाला बदनाम करणं आणि अशा तऱ्हेने कुणाचं कार्य अडवून ठेवणं ते की समाज कल्याणाचं कार्य, ह्यानेच कल्याण होणार आहे. आज हे लोक इथे आले, त्याच्यात मोठमोठाले डॉक्टर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, फार मोठाले लोक आहेत. हे काही सर्वसाधारण लोक नाही. त्याच्याशी भिडाला कोण तर म्हणे एक MBBS झाले डॉक्टर, त्याच्याशी बोलणार तरी काय? त्याला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम समजत नाही, त्याच्याशी मी बोलणार तरी काय? आणि म्हणे आमचं आव्हान घ्या. कसलं चुलीचं आव्हान? त्याला काय अर्थ आहे? आपली लायकी ओळखायला पाहिजे. विज्ञानावर जर बोलायचं असलं तर एखादा विज्ञानी मनुष्य, इथे कितीतरी विज्ञानी इथे आले. 3 लोकांना PhDच्या डिग्र्या मिळाल्या सायन्समध्ये इंग्लंडमध्ये, आणि 3 डॉक्टरांना MDच्या पदव्या मिळाल्या आहेत आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटी. ज्यांना त्यांना MDच्या पदव्या दिल्या ते कुठे पोहोचलेले असतील तुम्ही सांगा बरं. त्यावर असं म्हणायचं की ह्यांनी
वैद्यकीय किंवा मेडिकलच्या परिमाणाशिवाय सगळं केलेलं. आता काय म्हणा, अहो कुणाला एमडीची पदवी मिळेल का? एवढी तरी अक्कल नाही त्याला की एमडीची पदवी मिळू शकते का कुणाला मेडिकलच्या परिमाणाशी. तेव्हा लहान तोंडी मोठा घ्यायचा तरी किती ते तरी समजलं पाहिजे. पण संतांना मी म्हणतो, कारण त्यांचं चरित्र बघा, त्यांच्याबद्दलची सात्विक प्रवृत्ती आहे. त्यांचं जे चरित्र होतं, त्यांची जी वागणूक होती, तसे आहेत का कुठे आजकाल? दिसतात का तुम्हाला कुठे असे संत साधू दिसतात जे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दिसतात का तुम्हाला कुठे? हे सगळे भामटे लोक आहेत आणि भामटेपणा करून तुमच्या मुलांची दिशाभूल करत. तेव्हा कृपा करून मुलांना याच्यात घालू नका. दगड मारायला शिकवतात, आरडाओरडा करायला. अरे काय त्यांची ही लायकी तुमच्या मुलांची की नुसते आरडाओरडा करत फिरायचं? दिल्लीला असे पुष्कळशे इन्स्टिट्यूशन्स आहेत, पुष्कळ अशा संस्था आहेत, इथे आरडाओरडा करण्यासाठी खेडेगावातले लोक आणलेले असतात आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या टोप्या, वेगळे वेगळे कार्डबोर्डवर लिहिले असे पुष्कळशा प्रत्येक पार्टीसाठी काय लिहायचं ते त्याच्यात लिहिलेलं असं. त्यांच्याजवळ तसे कार्डबोर्डचे मोठमोठाले तख्ते ते सगळ्यांना दिलेले. तर शास्त्रीजींबरोबर माझे यजमान महासचिव होते आणि मुख्य सचिव होते आणि त्यांनी शास्त्रीजी मला सांगायला आले की आजकाल एक नवीन निघाली आहे संस्था. म्हटलं कोणची? तर म्हणे की नारे लगाने वाली. म्हटलं त्याच्यात काय असतं? तर म्हणे की ते नेहमी जाऊन कुणी अशा आले की जाऊन भेटायचे त्यांना आणि मग हसत यायचे. तर म्हटलं झालं काय? तर म्हणे आज नारे लगाने वाली पार्टी आली आणि त्यांनी हातामध्ये तख्ते लावले आणि त्या तख्त्यांमध्ये काय होतं तर म्हणे की दुसऱ्याच पार्टीचं लिहिलेलं आणि टोप्या दुसऱ्याच पार्टीच्या. तर मी त्याला सांगितलं, अरे हे तर तुम्ही सकाळी लावून आला तर त्याचा संध्याकाळी कशाला घेऊन आला? तुमची पार्टी तर दुसरी तुम्ही बोलता. मग त्यांना पैसे देतात, आज ह्या पार्टीचं काम, उद्या त्या पार्टीचं, म्हणजे त्याचा बिझनेस झालेला. तसे तुमची मुलं आरडाओरडा करण्यासाठी त्यांनी उभी केलेली. त्या मुलांची लायकी किती नाही, महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेली मुलं आहेत, समजून घ्या. आपल्या मुलांची अशी कवडी किंमत करू नका. ह्या मुलांना साक्षात्कार देऊन ही अभिनव जी आपल्यामध्ये शक्ती आहे ती जागृत केली. ह्या सर्व शक्त्या आपल्यामध्ये आहेत. जी मुलं वर्गात फार ढ होती, राऊडी कॉलेज शाळेमध्ये तुम्ही जाऊन विचारलं, सगळी मुलं फर्स्ट क्लासमध्ये येत आहेत. आणखी इतकंच नव्हे पण स्कॉलरशिप सगळ्या ते पटायत आहेत, कारण तिथे प्रिन्सिपल साहेबच मुळे रिअलायझेशनला आले. त्यांनी रिअलायझेशन घेतलं आणि सगळ्यांना त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला. ही इतकी अभिनव एक क्रिया आहे. अर्थात मी असं म्हणेन की पूर्वी संत साधू सगळ्यांना देत असत, पण आजच्या या सहयोगामध्ये एकच गोष्ट आम्ही केली की जसं ज्ञानेश्वरांनी सामूहिकतेला हे गुरु सांगितलंय तसंच सामूहिकतेमध्ये सगळ्यांना जागृती देण्याचं कार्य आम्ही करतो. त्यात वाईट काय करतोय? हे जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही, किंवा ह्या कार्याने कोणाचं वाईट होणार आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये अध्यात्माचा पाया येणार नाही, तुम्ही कोणतीही भौतिक प्रगती करून बघा, ती नाशवंतच होणार, नाशवंत होणार. कारण त्याला संतुलन राहणार. दारू तरी पितील, आता पितातच आहे, सगळीकडे लोक दारू प्यायला. महाराष्ट्रात आहोत, जन्मात मी दारू पाहिली नव्हती, मला माहित नाही दारू काय. या महाराष्ट्रात जो दिसला तो दारूच पितो, नाहीतर आणखी सगळे धंदे सुरू झाले. आपल्या वारणा जिल्ह्यात मी गेले, ते तिथले जे मुख्य ज्यांनी हे सगळं कार्य केलं ते माझ्या पायावर रडले. मला म्हणाले, माता जग कशाला मी भौतिक प्रगती केली असं झालंय मला, मी अगदी मला फार वाईट वाटतं, मी एवढं उगीच कार्य केलं. अहो म्हटलं असं काय करता? अहो म्हणे मी गांधीवादी आणि हे काय मूर्ख लोक मी तयार केले. म्हटलं झालंय काय? अहो दारू काय पितात, बायका ठेवल्या आहेत, मुलांना घरात काढून टाकलेला आहे, सगळा सैरा चार झाला आणि मला तर असं झालंय की कधी मी मरतो आणि कधी नाही. इतके माझ्या पायावर रडले ते आणि त्यांनी सांगितले ही भौतिक प्रगती आहे आणि भौतिक प्रगतीपासून जे त्रास आहेत ते सांभाळण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया. नशिबाने सहयोग आज उद्भवला आहे, त्यांनी सगळ्यांची जागृती होऊ शकते, कुंडलींची जागृती होऊ शकते आणि तुमच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट होते. आम्ही जात पात मानतो, आम्ही विश्वधर्म मानतो. हुंडा हे ते लग्नाचे घाणेरडे प्रकार सगळे आमच्याकडे 75 लग्न मागच्या वेळेस झाले, एवढं सुद्धा भांडण झालं नाही. इकडे एक लग्न जर झालं, परवा एक बाई मला भेटायला आला, त्याचं डोकं फिरत होतं, झालं काय? अहो एका लग्नाला जाऊन म्हणजे झालं काय? अहो म्हणे तिथे रुसवा रुसवी फुगवा फुगवी हे ते. म्हटलं आमची 75 लग्न होतं, काही भांडण इंटरनॅशनल मॅरेजेस. अशा बायका ज्यांनी नवऱ्यांनी टाकले
त्यांच्याजवळ पैसा नाही, अशा सुद्धा बायकांची लग्न तर विधवांचे विवाह होतात. हे समाजकार्य. त्याशिवाय तुमची जे कृषी विभाग आहे त्याच्यासाठी सुद्धा पुष्कळ आम्ही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, प्रयोग केलेले आहेत. इथे फार मोठे डॉक्टर युएनचे आलेले आहेत, ते सुद्धा इथे बसलेले आहेत. आता अशा लोकांवर तुम्ही दगड फेकता म्हणजे काय म्हणायचं? त्यांनी जाऊन आपल्या देशात काय सांगितलं? सीबीआय सुद्धा तुमच्या ह्या अंधश्रद्धेच्या मागे लागलेल्या. असं बाहेरच्या लोकांना आलेल्या ना असा त्रास देण्याचं काय कारण होतं? अशी कोणची अंधश्रद्धा हे करत होतं? त्यांचं आयुष्य बदललं म्हणून हे आले ना सहयोगामध्ये. त्यांचं परिवर्तन झालं म्हणून आले. अध्यात्माशिवाय यांचं एकांगी जीवन होतं म्हणून हे सहयोगात आले. आम्ही काही पैसे घेत नाही किंवा काही करत नाही. तेव्हा यांना तिथून इथे महाराष्ट्रात का आले? त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रात इतकं चैतन्य आहेच, कबूल आहे, कारण संतांनी इथे. अहो त्या रामाला सुद्धा पायाच्या वाहना काढून यावं लागलं, इतका महाराष्ट्र पवित्र आहे. आणि ह्या महाराष्ट्रात ही घाणेरड्या गोष्टींची अशी टूक काढून दुसरी म्हणजे भाऊबंदकीची भयंकर, त्याच्यावरच हे लोक काम करतात. कुठेही सहयोग झाला की पहिल्यांदा भाऊबंदकी करायची, आपोसात भांडणं लावून द्यायची. हे काय? हे निर्मूलनाचं कार्य. तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, मी म्हणते आहे. बर, मग शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे, डोकं उघडे ठेवलं पाहिजे. ही आहे किंवा नाही, ती जागृत होते किंवा नाही, त्याचा आपल्याला लाभ होतो की नाही, ते सोडून उगीच नाही म्हणून तुम्ही भांडायचं. देव नाही कशावरून देव नाही? हे किती अशास्त्रीय, अनसायंटिफिक. अगदी देव नाही असं म्हणता येते. जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता नाही लावला, तुम्ही असं म्हणायचं आहे किंवा नाही आम्हाला माहिती नाही, ही शास्त्रीय दृष्टी झाली. शास्त्रीय दृष्टी म्हणजे हे नाही असं धरून चाललं तर तो मनुष्य अगदी अत्यंत अशास्त्रीय. म्हणूनच परदेशामध्ये कार्य फार होत आहे आणि कितीतरी गव्हर्नमेंटनी त्याला आम्हाला पुष्कळ मदत केली. कॅनडा गव्हर्नमेंटनी फार मदत केलेली आहे, ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने केलेली आहे. त्याशिवाय अमेरिकेमध्ये विश्व निर्मल धर्म हा रजिस्टर झाला. तो इथे नाही होऊ शकत, इथे नाही होऊ शकत. इथे जातीयतावरती सगळे इलेक्शन होणार तुमच्या. काहीतरी आपल्या देशामध्ये कुजलेलं आहे. इतकं संतांनी कार्य केलं ते सगळं वाया जाणार आहे. मी सगळीकडे बघते त्यांच्या लिहिलेल्या गोष्टी, फार आनंद होतो. पण त्या मुलांना वाटत असेल काय उगाच इथे लिहिलंय, मनुष्य ही कर्तृत्वाची महान मूर्ती. ते बनवायला पाहिजे ना, नुसतं भाषण देऊन नाही चालत. आहे कर्तृत्वाची मूर्ती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते जसं हे एक आयुध आहे, पण जोपर्यंत या इन्स्ट्रुमेंटचं कनेक्शन मेनशी होत नाही ह्याला काही अर्थ नाही. तसंच आपलं सुद्धा ह्या परमचैतन्याशी जर संबंध आला नाही तर आपल्याला काही अर्थ नाही. आपण असेच इकडे तिकडे डुलत राहणार. जेव्हा कुंडली जागृत होते तेव्हा ती 6 चक्रातून निघते. 6 चक्रातून निघून चारीकडे हे जे चैतन्य पसरलेले आहे, ही चैतन्य सृष्टी आहे, तिने हे सर्व जिवंत कार्य केलं. आपल्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला जी शक्ती चालवते ती आपल्या हाती लागते आणि आपल्याला थंड थंड असा हातामध्ये वाटू लागतो. त्याच्याबद्दल किती लोकांनी सांगितलेलं की थंड थंड लहरी येतात. विशेषतः आदिशंकराचार्यांनी एवढं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय सलीलम सलीलम. पण त्यांच्याशी सुद्धा वादाला एक शर्मा म्हणून आला. शेवटी ते कंटाळे. त्यांनी सांगितलं सगळं हे कार्य आईचंच वर्णन त्यांनी सौंदर्य लहरीमध्ये करून टाकलं. म्हणजे तेव्हापासून हा मूर्खपणा चालू आहे. पण आता हा मूर्खपणा थांबून घ्या, कारण आता परमेश्वराला सिद्ध करण्याची, तसंच ह्या परम चैतन्याला सिद्ध करण्याची शक्ती आलेली आहे जगात. आणि आता कलियुग जाऊन कृतयुग सुरू झालेलं आहे. कलियुग संपला. कृतयुगामध्ये हे ब्रह्मचैतन्यच कार्यान्वित झालंय, म्हणून याचं एवढं कार्य होतं. पण हे लोक रजनीशचे शिष्य. मी गुजरात समाचारमध्ये वाचलं, त्यांनी माझ्याबद्दल असं लिहिलं होतं की आम्ही माताजींना आता एक अंगापूरला या निर्मूलन समितीच्या द्वारे एक फटका दिला आणि आता जर दुसरा फटका आला तर तुम्ही आश्चर्य करू नये. त्या फटकाच्या आधीच रजनीशजी फटकावले. त्यांच्या आश्रमातून एका माणसाने हे छापले. ह्या लायकीचे आहात का तुम्ही? तो रजनीश किती घाणेरडा मनुष्य होता त्याच्याबद्दल सांगायला नको. सर्व देशात त्याला हाकलून लावलं. ते आपल्या डोक्यावरून बसलेत आणि ह्यांचे ते गुरु आहेत. ज्या देशामध्ये त्यांनी घाण केलेली आहे त्या लोकांना जाऊन विचारा. एक त्याची फिल्म आहे, जर तुम्ही पाहिले तर 8 दिवस मी जेवणार नाही का घाणेरडा नर्क उभा केलाय. पण बुद्धिवादीला ते दिसतच नाही. तो चालाक होता, बुद्धीची त्याला फार येते. मी त्याला फार जवळून पाहिलं.
आणि मला आश्चर्य वाटलं की तो जेवायचा तरी बकासुरासारखा एवढी मोठं ताट, त्याच्यामध्ये 24 त्याची पक्वान आणि बकासुरासारखं सगळं खाऊन तुम्ही तर आश्चर्य त्याला मनुष्य आहे का? कुठे बसाल असं सांगतात की आत्मसाक्षात्कारी माणसाचं शरीर हलकं असतं. मला सुद्धा चालताना वगैरे अगदी त्रास होतो, वाऱ्यासारखं आहे माझं शरीर. पण तो मनुष्य कुठे बसायचं म्हटलं मी त्याच्यासाठी स्पेशल एक आसन बनवावं लागायचं. त्या माणसाला मी फार जवळून पाहिलंय. बायकांना नागवं करू आणि वाटेल ते आणि धंदे केलेले आहेत बायकांच्या बरोबर. असा मनुष्य आता तुमचा गुरु झाल्या मात्र ह्या देशाची काय दशा होणार आहे तिकडे. हे सगळे भामटे आता ह्यांचे जर राजकारणी लोकांचे गुरु झाले तर तुम्ही लोकांनी उठायला पाहिजे याच्या विरुद्ध. ती गोष्ट खरी. त्यांचं तुम्ही कसं करणार? त्यांचा निपात करू शकत नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये सामाजिकरित्या कुंडलींचं जागरण होत. जिथे तिथे इतके आता ती गुरुबाई म्हणून बाई आली, 3 लोकांना वेळ लावलं, त्याचे मार खाल्लेले इथे लोक बसलेले. तो एक मुक्तानंद, त्यांनी लाखो रुपये कमवले, करोडो रुपये कमवले. 6 करोड रुपयाचे त्याच्याजवळ डायमंड्स आहे असं मला इन्कम टॅक्स कमिशनरने स्वतः सांगितलं. तर जे लोक पैसे घेतात आणि तुम्हाला मूर्खात काढतात त्यांच्याकडे हजारोनी लोक जातात. पण जे सत्य सांगतात, सत्याला काही पैसे लागत नाही, तिथे मात्र तुम्ही येऊन विरोध करता. त्या ठिकाणी म्हणजे काय अकलेचे दिवे आहेत ते बघा. हे रिकामपणाचे धंदे म्हणावेत, हे मूर्खपणाचे दिवे म्हणावेत, हे काय म्हणावं मला सध्या. हे असं आधीही झालंय की संतांच्या मागे नेहमी हात धुवून लागायचं. पण आता तसं करू नये ते बरं, कारण कृतयुग सुरू झालेलं आहे. तेव्हा त्यात जो त्रास होईल त्याबद्दल मी जबाबदार नाही. ही कुंडली तुमच्यामध्ये आहे, ती तुमची आहे. तुझं आहे तुझं पाशी. जे म्हटलेलं आहे ते सगळं सत्य होणार आहे. जे पसायदान दिलं त्यांनी मागितलं ते पसायदानच आहे. कुंडलींचं जागरण आणि त्यांनी माणसाची किती उन्नती होते. सर्व तऱ्हेचे रोग ठीक होतात. कृषीमध्ये, पशुपालनात, प्रत्येक गोष्टीत इतकी समृद्धी होते. तर इंग्लंडमध्ये पुष्कळ लोक बेकार आहेत, लाखोनी लोक बेकार आहेत. पण ते एकदा सहयोगात आला की बेकार आहेत काही नाही काहीतरी. कारण बुद्धी इतकी तल्लक होतात, इतकी तल्लक बुद्धी होत जाते. आमचे साहेब तर म्हणतात की तुला सगळे देवदूत मिळाले. हे सगळे देवदूत हे झाले देवदूत नव्हते, हे सगळे आता देवदूत झाले. यांचं वागणं बघा, यांचं बोलण्याच्या तोंडावरचं तेज बघा. कोणत्याही भूताच्या मागे लागायचं आणि त्यांना मोठं मानून घ्यायचं, ह्याला काही अर्थ आहे? डोकं लावलं पाहिजे. ज्या पुढारी म्हणतात, आमच्याकडे एक धोबी होता आमचा, तो आला माझ्याकडे, मला म्हणे मात्र तू मत द्या. अरे म्हटलं तुला मत द्यायला का मी काही वेडी आहे का? नाही म्हणे मी पुढारी आहे. असं का? इथले म्हणे जेवढे धोबी आहेत त्यांचा मी पुढारी. आणि एवढा मोठा शिकलेला मनुष्य त्याच्या विरुद्ध उभा होता. अरे म्हटलं का मी वेडी आहे का तुला मत द्यायला? आणि नाही म्हणे मी पुढारी आहे. आणि तो निवडून आला. हो तो निवडून आला म्हणजे, आणि अगदी इतका वाईट मनुष्य होता तो स्वभावाने, दारुडा सगळं काय त्याच्यामध्ये गुण होते. पण आमचा धोबी होता, कपडे चोरायचा, हे करायचा, तो निवडून आला. हे काय हे लोक? जो मनुष्य सज्जन सुशिक्षित, मला माहित आहे सुद्धा पुरस्त, तो नाही निवडून आला, हा आला धोबी. हे काय करणार? आपलं डोकं उघडं ठेवायला पाहिजे. आज समाजात जेवढं आपण करतोय ते सगळं व्यर्थ जाणार आहे. काही कारण. आता ही शाळा आहे, मला फार बरं वाटलं. शाळा म्हणजे एक पवित्र स्थान जिथे मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि जे काही होईल ते नेहमी हे लोक सुद्धा शाळेसाठी माताची काय केली करा. प्रत्येक ठिकाणी मी शाळेसाठी मदत केली. पण मी काय बघते त्याच्यामध्येच भांडण सुरू. आता हे शाळेसाठीच भांडण सुरू केली अंगापूरला की माताजी पैसे तुम्हाला देतील, आम्हाला का देतात? अरे तुम्ही काही कार्य करा तर देऊ. फार देत नाही मात्र एवढे काही पैसे नाही, हे लोकच देतात. त्यांनीच एकत्र करून पैसे दिलेले, मी काय दिलेले. आणि त्याच्यावरती आता हे झालेलं आहे की ते खुसपट काढायचं काहीतरी भांडत राहायचं. अहो तुम्ही आयुष्यभर भांडतच राहणार, तुमची मुलं भांडत राहणार, तू काही प्रगती करणार आहात? निदान ह्या लोकांमध्ये भांडखोरपणा तर नाही. इतके भांडखोर लोक आहेत आणि कुणाची इज्जत नाही. एकाला दुसऱ्याला ओढायचं, हे आपल्या महाराष्ट्राचा गुण आहे. हा फारच वाईट गुण आहे. कुंडलिनी जागरणानंतर हे सगळं संपून जातं. मनुष्य शांत समाधान, एकाचा पायओढ त्याचा पायओढ. कशी प्रगती होणार? कोणाहीबद्दल सात्विक श्रद्धा नाही. तर मला आश्चर्य वाटेल की लंडन सारख्या जागी जिथे माझ्या यजमानाने काम केलेलं आहे, 134 देशांवर ते निवडून आले. आणि लंडन सारख्या देशात जिथे इंग्लिश लोक कोणाला पसंत आहे, सर्वोच्च असं साहेबांना दिलं. त्यांनी फक्त रिगनला दिलेलं आहे ती पदवी आणि कुणाला दिलेली. ही त्यांची जी ओळख, ही लोक ज्यांनी काम केलं, ज्यांनी मेहनत केली, जो सच्चा मनुष्य आहे त्याची ओळख, हे आपल्या देशात कधी येणार आहे? परवा मी गेले, मला पोलीसवाल्यांचं इतकं वाईट वाटलं. रस्त्याने जात होते,
उभे होते बिचारे. म्हटलं काय तुमचं कसं काय चाललं? अहो काय नाही माताजी, उभे होता मी ओळीने. काय म्हणे इथून एक मिनिस्टर सादर. अरे जाणार की त्यांना मारायला कोण येणार आहे? कशाला उभे तुम्ही इथे? चहा पिया पिया काहीतरी करा. मला त्यांची दया वाटली. परत मी आले 8-10 तासांनी तरी पोलीस उभेच तिथे. अरे म्हटलं काही खाल्लं प्यायलं की नाही? काय? बरं मी शेजार पाजाराने तरी त्यांना काही चहा पाणी द्यायचं नाही. पोलिसवाले म्हणजे गेले. अरे ते तिथे उन्हात तानात उभे किती वेळचे. माझा जीव हळहळला. पण आता इतक्या लोकांसाठी कशी तिथे व्यवस्था करायची मला काही समजत नाही. अहो म्हटलं थोडा जाऊन तुम्ही आळीपाळी जाऊन काहीतरी खाऊन या ना. असं काय करता इथे 8 तास कशाला होतो? आम्ही जाऊ शकत नाही. ही आपल्या इथे दुर्दशा. म्हणजे जे प्रेमाचं स्थान, जे प्रेमाचा सागर असा हा महाराष्ट्र होता. तिथे केवढी घाण आलेली. प्रेम सोडून भाऊबंदी वर आली. अहो थोडी होती पूर्वी, आजकाल इतकी भाऊबंदी झालेली आहे. कुणाबद्दल काही प्रेमच नाही. सहज होत म्हणजे काय, हे जे प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर, दयेचा सागर, अशी जी परम चैतन्याची शक्ती ते आपल्यात वाहू लागल्याबरोबर मनुष्याला इतकं प्रेम येतं आणि इतका आनंद वाटतो. आनंदाच्या डोळे जे वर्णन केलेलं आहे ते समोर आहे. तेव्हा ही कुंडलिनी आपली जागृत करून घ्या आणि अशा बेकार लोकांच्या नादी लागू नका. अगदी बेकार लोक आहेत, काही त्यांना अर्थ नाही. ते गृहस्थ आले, ते मानव त्याच्यावर भातात शितावरून भाताची परीक्षा. त्याला अध्यात्म माहित नाही, त्याचा काही व्यासंग नाही, त्याला काही मेडिकल माहित नाही की काय. त्याचे बोलायचं तरी काय कपाळ. मग शेवटी मी त्याला एक टेप करून दिली. बाबा हे जरी मी मेडिकल शिकलेले असेल तरी मराठी भाषेतला माझा फार अभ्यास आहे. मी वाचले. काय मराठी भाषा आहे तुम्हाला माहित नाही? मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि महाराष्ट्राचं जे विशेष आहे, विशेष म्हणजे एक तर देशभक्ती आणि दुसरी देवाकडे लक्ष, हे दोन्ही ठेवले. जसं शिवाजी महाराज हे आत्मसाक्षात्कार होते, त्यांनी हे नाही म्हटलं की हा धर्म जागवा, स्वधर्म जागवा. स्वधर्म, स्व म्हणजे आत्माचा धर्म. त्यांनी आपली स्वयंचालित संस्था चालतात त्याला जागवलं पाहिजे. आणि म्हणून आताच आपण कुंडलिनी जागृतीचं कार्य त्या बाबतीमध्ये उहापोह करता येत नाही. कारण ज्याला डोळे नाही त्याला कसं सांगायचं हा रंग कोणचा आहे? आधी डोळे द्या मग बोल. नसते वादविवाद करून 3 तास त्या मानवशी बोलून मी म्हटलं नमस्कार तुमच्या अज्ञानाला. एवढं मी अज्ञानी मनुष्यात पण पाहिला नाही. आणि तुम्ही पुढारी कसे झाला? मग नंतर त्याने कुणीतरी सांगितलं की वर्ध्याला जेलमध्ये होते आणि म्हणायला लागले की मला इथलं जेवण आवडत नाही. कशा कारणाने गेले माहिती? तर त्याने सांगितलं की इथलं जेवण खावं लागलं नाही म्हणे इथेच. मग तिच्यावरती एक त्या बाई होत्या, त्यांनी मला सांगितलं की माताजी शेवटी ह्याने सांगितलं मला मी तुमच्या पायावर पडतो, क्षमा मागतो, लिहून देतो, मला घरी जाऊ द्या, मी घरचं जेवण देतो. अशी माणसं तुमचे लीडर, असे विद्वान लोक तुमचे लीडर आहेत. तेव्हा ह्याला तर्क करतायत. तर्काची गोष्ट आहे, तर्काच्या पलीकडे विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे. पण हे आधी कळायचं मग पाय, आधी अध्यात्म मिळवायचा, मग करा वाटेल तेवढी प्रगती. आणि प्रगती होणारच, कारण तुमच्यावर आशीर्वाद आहे परमेश्वर. परमेश्वराच्या आशीर्वादाने सगळं कार्य होतं. तेव्हा तो आशीर्वाद आपण घ्यावा आणि ह्या महाराष्ट्र देशाला घुसवावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आता आपण आधी जागृतीचा कार्यक्रम करूया. त्याच्यानंतर ह्यांच्यापासून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक सगळे विदेशी आहेत. एखाद्या इंग्लिश माणसाला नुसतं असं सांगायचं असलं की दरवाजा बंद कर, तर त्याला बोलता येत नसेल. त्याला सांगायचं इंग्लिशमध्ये देअर वॉज अ बँकर, मग तो म्हणायचा. त्याला इंग्लिश तर एक अक्षर शिकवणं कठीण. आणि जर तो कोणी मराठीत बोलायला आला तर माझ्या आजीबाई म्हणायच्या की कोणची भाषा बोलतं? म्हटलं मराठीत बोलतोय. असं का? मला वाटलं कोणची इंग्लिश नाही मराठी नाही, आहे कोणची भाषा. आता ह्यांचं तुम्ही ऐकून घ्या. पोवाडा गातात सगळं काही, हे कुठून आलं? जे म्हणतात ते आपलं संगीत हे ओंकार स्वरूपात सिद्ध होत आहे. त्यांना कुठून आलं एवढं सगळं काही? तालात सुरात आपल्यापेक्षा छान म्हणतात. तेव्हा ह्यांच्या प्रगतीकडे बघून आपण आपली प्रगती करून घ्यायची आणि आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण काही साधारण लोक नाही आहोत. ह्या महाराष्ट्रात जन्माला आलेलं, पण त्याला पाहिजे जातीचे येड्या कबाळ्यांचे काम नव्हे. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की आपला गौरव, आपली शक्ती ही आपल्यात असताना आपण ती का सोडायची, ती का वापरायची, ती आपण का नाही हस्तगत करायची. तेव्हा कृपा करून आता आपलं थोडस एक 10 मिनिटाची गोष्ट आहे, त्यात मी तुम्हाला जागृती देते. ज्यांना होईल त्यांना होईल, नाही होणार त्यांना नाही होणार. याच्यात जबरदस्ती करता येते. हृदयापासून जर तुमची इच्छा असेल तर होईल. जर तुम्ही त्याच्या विरोधात असला तर कधी जागृती होणार. आता हे हिटलर लोक सगळे दगड घेऊन निघालेले, ते म्हणतात आम्हाला जागृती करा.
अहो हे काय 10 जन्मात होणार नाही त्यांची जागृती, होणं शक्यच नाही. ज्यांच्या मनामध्ये जरासुद्धा सात्विकता नाही अशा तामसी लोकांची कोण जागृती करणार? शक्यच नाही, कारण त्याची लायकी नाही ना. जागृतीची लायकी तर पाहिजे. 2 लाख मोजा नाही तर तुम्ही 100 लाख मोजा. त्यांची जागृती मला काय कोणाला जमणार, ब्रह्मदेवाला सुद्धा जमणार नाही, तेव्हा ते शक्य नाही. फक्त ज्या माणसामध्ये असे सात्विक विचार असतील की माझी जागृती झाली, मग तुम्ही काही केलं असलं तरी हरकत नाही. पण ह्या क्षणात हे ज्याच्या मनामध्ये असेल की माझी जागृती झाली पाहिजे, मला माझी शक्ती मिळाली पाहिजे, त्याचं आम्ही कार्य करू शकतो आणि ते होऊ शकते. त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, दडपशाही करू शकत नाही, काय नाही. तर सगळ्यांनी आता आपली जागृती करून घ्यावी. एका अर्थाने ऊन असलेलं बरं, म्हणजे जे थंड थंड डोक्यात येतं किंवा हातात येतं ते लगेचच कळतं. ऊन नसतं तर जरा त्रास होतो कधी कधी. एअर कंडिशनिंग असलं तर लोक मग शंका करू लागतात की एअर कंडिशनरच चालू आहे. तर आता आपण जागृतीचं कार्य करू. अहो तुम्हा लोकांची जागृती 5 मिनिटात होते आणि ह्या लोकांवर माझे मी हात मोडले, वर्षानुवर्ष मेहनत केली, तुम्हाला माहित नाही. पण झाले मात्र हे एकदा मिळाल्यावर मात्र जमले खूप जोरात. तुम्ही जमत नाही. जसं आपलं स्वातंत्र्य लवकर मिळालं सोपं तर बसले त्याचे धिंडवडे काढा, तसंच प्रकार आहे. सहयोगामध्ये लोक जमत नाही. माझ्या प्रोग्रामला येतील पार होतात, पण सत्कारणी लागत नाही, सत्कारणी लागत नाही. तसं करू नका. कृपा करून आज जागृती घेतल्यानंतर सत्कारणी लागा. फार मोठं कार्य होणार आहे तुमच्या हातून. तुम्ही फार शक्तिशाली आहात, त्या शक्तीला प्राप्त करा. ती शक्ती जर तुम्हाला मिळाली आणि त्यात जर तुम्ही वृक्षासारखे वाढले तर तुम्हीच तुमचे गुरु होता आणि इतकं तुम्ही कार्य करू शकता की त्याला काही अंत नाही. तेव्हा कृपा करून सहयोगाला प्राप्त व्हा. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो तुम्ही प्राप्त करून घ्या. सगळ्यांनी बसून घ्यावं. काल काही लोक बसले नाही, झालेच नाही प्राण. काय होतं माहिती आहे, पृथ्वीच असेल काहीतरी अधिकार. बसले नव्हते ते पारच नाही झाले, वर लटकलेच राहिले. असं नाही की जमिनीवरच बसलं पाहिजे, कुठे बसले असले तरी ठीक आहे, पण जोड्यात वाडा वगैरे नको, वाडा काढून टाका. बरं, दुसरं असं की मी आई आहे, माझ्यासमोर काही टोप्या बिप्या घालायला नको, कारण मी आई आहे आणि आईला काय आपण टोप्या घालून भेटत आहे का? मी मिनिस्टर किंवा गुरु बिरू काही नाही. त्या कृपा करून टोप्या उतरून घ्यायच्या, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं ना, टोपी काढलेली बरी. विल यू प्लीज टेक आउट युअर कॅप्स just for 5-10 minutes. It will work out. Look at them, how they are just there. You saw them getting realization in 5-10 minutes. You don't have to do anything. They're so good. Only thing, they're not so deep as you are. They don't settle down. But I had to work very hard with you all, and it worked. With them, I don't have to work at all. It just works out because they are all from this great country. But they do not settle down. So it's like you have no teeth to eat, and if you have something to eat, there are no teeth, and if you have teeth, you have nothing to eat. This is the situation. दात आहेत पण चढे नाहीत, चढे आहेत पण दात नाही, तशात ती स्थिती आहे. So I'm sure they will also settle down, and they will also have, because they have depth within them, built in within them, but they have to touch it, just touch it. आता फक्त दोन्ही हात माझ्याकडे असं करायचे, नुसते असे साधे दोन्ही हात असे करा. काही करायला नको तुम्हाला, एवढं पूर्व पुण्य आहे. नुसतं असे हात करायचे दोन्ही असे हात. पाय थोडे वेगळे ठेवा, एकवर एक पाय, म्हणजे बसलेल्यांचं नाही म्हणत, जे वरती आहेत तसे वर बसलेले त्यांनी पाय थोडे वेगळे ठेवलेले बरे. बरं, जमिनीवर बसले म्हणजे जाळच, ते तर कल्याण होणारच आहे. बरं, आता नुसते डोळे मिटायचे, नुसते डोळे मिटा, काही करायचं नाही दुसरं, डोळे मिटा. आणखी चष्मा असेल तर उतरून, चष्मा उतरलेला बरा, आणि डोळ्याची दृष्टी पुष्कळदा बरी होती. फक्त डोळे मिटायचे आणि मनामध्ये अशी इच्छा धरायची की आई, आमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे.
ही तुमची आई आहे, कुंडलिनी तुमची आई आहे, प्रत्येकाची वेगळी वैयक्तिक आई आहे. आणि तिचं जसं टेप रेकॉर्ड मध्ये सगळं असतं तसं तिच्याजवळ तुमचं सगळं काही आहे. तिला माहिती तुम्ही कोण कसे आहे. आता डोळे मिटले, डोळे उघडू नका. कृपा करून मी सांगितलं नाही तोपर्यंत कृपा करून डोळे उघडू नका. कारण चित्त आतमध्ये ओढलं जातं. कुंडलिनी जेव्हा वर येते तेव्हा चित्त आतमध्ये ओढलं जातं, म्हणून डोळे बंद ठेवलेले बरे. हे काही मेस्मरिझम नाही तिथे डोळे उघडे करून लोक डोळ्यात डोळे घालून करतात. हे देवाचं कार्य, जिवंत कार्य आहे. आता डोळे मिटल्यावर फक्त 5 मिनिटाची गोष्ट आहे. आता हळूहळू डोळे उघडा. तर डावा हात माझ्याकडे, फक्त डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा, परत उजवा हात. आता उजवा हात. थोडस संतुलन द्यावं लागतं. आता मान वाकून घ्यायची आणि डाव्या हातात उजवा तसाच मान वाकून, डावा हाताने जी टाळू आहे त्याच्यावर अधांत्री असा डावा हात धरायचा. अधांत्री. आता मराठीतला शब्द अधांत्री कुठे नाही, अधांत्री धरायचा. डोक्यातून गार यायला वाटेल किंवा गरमही वाटू शकतो. जर तुम्ही क्षमा नसेल केली सगळ्यांना, क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करून टाका. स्वतःला क्षमा करा. माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, काही नाही. तुम्ही मानव आहात, मानवच चुका करतात, परमेश्वर थोडी करतो. तेव्हा माझं हे चुकलं, माझं ते चुकलं असं काय म्हणायचं. आता बघा, अरे आत्मविश्वास ठेवला पाहिजे. हा, अजून तुम्ही आपल्याला जाणलं नाही. आता डावा हात माझ्याकडे करायचा. जेव्हा तुम्ही स्वतःला जाणलं नाही तेव्हा तुम्ही काय आपल्याबद्दल असं वाईट विचार करता. मान खाली घाला, परत अशी वाकून घ्यायची खाली, परत उजव्या हाताने बघा. येत आहे का? असा विचार ठेवायचा नाही की मी हे पाप केलं, ते पाप केलं, हे चुकलं, ते चुकलं, काही नाही. ह्या वेळेला काही नाही. आणि असे जे लोक तुम्हाला सांगतात ना ते स्वतः पापी आहेत. सगळ्यांना क्षमा करा एकसाथ. कोणाला क्षमा करायचं असं नाही ठरवायचं, सगळ्यांना एकसाथ क्षमा करा. आता उजवा हात परत माझ्याकडे. एकसाथ क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा असा नका करू. तुम्ही करता तरी काय? काहीच करत नाही, फक्त आपल्याला त्रास करून घेता. सगळ्यांना एकसाथ क्षमा. आता दोन्ही हात डोक्यावर असे घेऊन मान मागे घ्यायची आणि एक प्रश्न विचारायचा मनामध्ये 3दा. श्री माताजी हे परम चैतन्य आहेत, असा प्रश्न 3दा विचारायचा. माताजी हे परम चैतन्य आहे का? किंवा श्री माताजी ही परमेश्वरी प्रेमाची शक्ती आहे का? असा प्रश्न 3दा कोणताही विचारा. 3दा मानवर करून. काही घाबरायचं वगैरे काही नाही. तर हात खाली करा. दोन्ही माझ्याकडे हात करा आणि मला न विचार करताना बघा. न विचार करता. ही निर्विचार समाधी. ही निर्विचार समाधी आहे. आता ज्या लोकांच्या
हातामध्ये, बोटांमध्ये किंवा टाळूमधून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील, त्यांनी दोन्ही हात वर करायचे, वरपर्यंत. वा वा, ही खरी बाई. सगळ्यांना अनंत आशीर्वाद. लहानपणी आम्हाला एक लेख होता, पळसाला पाण्यात. त्यात एक मुलगा वाईवरून पुण्याला निघाला होता. त्याचं वर्णन होतं. मला पुष्कळ वाटायचं की वाईला यायचं, कारण वाई काहीतरी फार पवित्र स्थान असेल असं मला नेहमी वाटत असे. आज ते कळलं. आता तुम्ही वाईमध्ये आहात तेव्हा ह्या स्थानाचं महात्म्य ठेवलं पाहिजे आणि धर्मात उतरलं पाहिजे. आता खरा धर्म तुमच्या जागृत, खोटा नाही. तुम्ही कोणत्या धर्माचे असले, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तरी सुद्धा वाटेल ते पाप कर्म करू शकता. म्हणजे तो धर्म तुम्हाला रोखत नाही. पण आता तुमचा आत्माच आत्मधर्म झाल्यामुळे तो तुमचा आत्माच तुम्हाला सांभाळेल. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे.